श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा। समचरणी भक्त ताप शमिता, कटीकर नासागरी दृष्टी ठेविता, होसी रंजिता मुनी मानसा। ऐसा स्वामी तू करुणाकार, तरी तू बोलवी भक्तिसार। मागिले अध्यायी कथानुसार, परम कृपे वदविला, त्या कृपेचा बोध सबळ। ब्रह्म उदधी पावला मेळ, पात्रा मैनावती सबळ। सरिता ओघी दाटली, ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी। ऐक्य रूप झाली नारी, मोहे पुत्राचे तिवारी गुंतली से जननी ते। मनासी म्हणे आहा कैसे, त्रिलोचन रायाचे जाहले जैसे। त्याची नीती होईल तैसे, मम सुताचे काय करू। जव जव पाहे त्याते दृष्टी, तव तव वियोग वाटे पोटी। हृदयी कवडूनी जठर वेष्टी, होत असे मोहाने। आहा पुत्राचे चांगुलपण, दिसे जैसा प्रत्यक्ष मदन। परी काय करावे चांगुलपण, भस्म होईल स्मशानी। उत्कृष्टपणे करुणी कष्ट, धाम उभाविले अतिश्रेष्ठ। परी वन्ही बळे लागल्य काष्ट, तेवी असे काळाग्नी। पहा पल्लव पत्र झाड, अति विशाळ लावला पाड। परी गाभारी वेष्टिता भिरुड, उषाशी काळ बैसला। तन्याये दिसूनी येत, वाया जाईल ऐसा सूत। की कद्रू लागी चोखट अमृत, फिकरपणे मिरविले। की यत्ने करुणी कचे दुर्घट, संजीवनीचा केला पाठ। परी देव यानीचा शाप उल्लाठ, यत्र व्यर्थ तो झाला। की सुंदर जाया कर्मे जारिणी, परी पती भयाच धाकमणी। तेवी तो उषाशी काळ बैसोनी, सकळ जना मिरवला। की कुसुम शेज मृदुलाकार, परी उसा घालुनी निजे विखार। ते सुख नद्रेचा व्यापार, सुखाला हे केऊता। तन्याय झाले येथ राजवैभव अपरिमित। परी काळचक्राची सबळ बात, भ्रमण करीत असे पै। ऐसी सदा सर्व काळ, चित्ती वाहे माय तळमळ। परी सुतासी बोध कराया बळ, अर्थ काही चालेना। तव कोणी एके दिवशी शीतकाळ माव मासी। उपरी सह परिचारिकेसी, उष्ण घेत बैसली से। ते संधीत गोपीचंद, चौकी विभागी सकळ स्त्रीवृंद। वेष्टुनी स्नान कराया सिद्ध, चंदन चौकी बैसला। चंदन चौकी परी ते कैशी, हेम गंटी रत्न जैसी। जडाव कोंदणी नक्षत्रासी, राजवृंदी चमकतसे। सकळ काढुनी अंगीचे भूषण, वरी विराजे राजनंदन। उष्ण उदकी करीत दंत धावण, चौकीवरी बैसला। तो सौध उपरी मैनावती, झाली स्वसुता ते पाहती। देखिला जैसा पूर्ण गवस्ती, तेजा माजी डवरला। राजसेवकाचे भोवते वेष्टन, परिचारिका वाहती जीवन। परी त्या मंडळांत नृपनंदन, चांगुल पर्णी मिरवतसे। जैसा अपार पाहता स्वनंदन, मोहे आले उदर वेष्टन। तेने लोटले अपार जीवन, चक्षुंतूनी झराटले। परी ते बुंद अकस्मात, मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त। गोपीचंद चातकात ते स्पर्शावया धावले हो। म्हणाल बुंद चक्षुदकी, नोहे उरते सत्कर्म वाकी। उत्तम फळावे लक्षुणी सेवी, व्यक्त जले ते अंगासी। बुंद नव्हती ते चिंतामणी, हरुष केला भवकाचनी। की कृतांत भया ते संजीवनी, भूप शरीरा आदळले। की अर्के पीडित भारी, नृपजन वेष्टला नगरी। तै ते उतरले घन मनहरी, बुंद वेश धरुनिया। की काळ क्षुधेचा पेटला अनळ, तेने शरीर झाले विकळ। ते संधीत होऊनी कृपाळू, कामधेनू उतरली। की दरिद्राचे अतिवेष्टन, तैसा येथे मिरविला कुबेर येऊन। तन्याय सुबुंद घन रावरधई आदळले। शरीरी होता बुंद लिप्त, परी उद्भव स्थिती लागली त्यांत। म्हणून ऊर्ध्व करुणी मूर्धाते, नभा लागी विलोकी। हृदयी होनी राव शंकित, म्हणे बुंद कैचा उद्भवला येथ। तरी अंबर झाले असेल व्यक्त, घन मंडळ आगळे। म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी, पाहता झाला नभा पोटी। परी ते निर्मळपणे वृष्टी,
झाली कोठुनी म्हणतसे. ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभविती. तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली. करीत होता दंत धावण तैसाची उठला नृपनंदन. उपरी त्वरा वेगी चढून माते पाशी पातला. जाताची पदी ठेवून या माथा उभा जोडूनी हसता म्हणे सांग जी कवण अर्था. उचंबळलीस जननीये मज सारखा तू ते सूत. राज्याधीश मही व्यक्त ऐसा सुनी दुःख पर्वत. कोठुनी उदेला तव चित्ती. पाहे पाहे प्रताप आगळा न वर्णवे बळ. बळ्यांकित महिपाळा मिरवती दर्प कंदर्प केवळा. कर भारा ते युजिती. ऐसी असता बळ संपत्ती. बोलले कुणी दुःख सरिती. तरी मम कोपाचा दाहक गबसती. सावरेल कोणाते जेणे पाहिले असेल नैनी. उगीच तीव्र दृष्टी करोनी तरी तयाचे क्षणे चक्षु काढोनी. तव करी माये ओपी नगे किंवा दाविले असे बोटी. तरी तीच बोटे काढीन शेवटी. तरी कवण अर्थ उदेला पोटी. रुदन कराया जननीये 28 स्त्रीमंडळ. की त्यांनी ओपिले कडुवट फळ. तरी शिक्षा करुणी तया सबळ. मोक्षपंथा मिरविन किंवा माझी दृष्टी सेवेशी. उदया पावला अंतरशेषी. म्हणून उदय शोकानिशी दर्शविली त्वा माते. तरी कोणता कवण अर्थ माते वदे प्रांजळवत. कामणी वेधक असेल चित्त तोची वेध निवटीन मी. म्हणसील कार्य आहे थोर करूष न शके सूत पामर. तरी हा देह वेंचुनी समग्र अर्थ तुझा पुरवीन मी. जरी ऐशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी. तरी धिक्कार असो मज शेवटी. पुत्र धर्म मिरवावया मग श्वान सुकर काय थोडी. अवतार मिरविती द्वारी पवाडी. याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक. आहा पुत्र धर्म मग कैसा. माता पिता दुःखलेशा. पाहुनी चित्ती परिहरुषा. भूमारतो नर एक. आपण मिरवे राणी वा प्रकरणी. माता पिता दैन्यवाणी. तयाचे भारे सकळ मेदिनी. विवळ दुःखे होतसे कांते लागी शृंगार व्यक्त. मातेसी वसन नेसावया भ्रांत. तयाचे भारी धरा समस्त. विवळ दुःखी होतसे कांतेसी नेसावया वस्त्रे. भर जरी माता ग्रंथीची रसावरी. तयाचे भारे सकळ धरित्री. विवळ दुःखे होतसे कांतेसी इच्छा समान देणे. मातेसी खावया न मिळे अन्न. तयाचे भारे पृथ्वी सधन. विवळ दुःखे होतसे कांतेसी बसावया उंच शासन. मातेसी कष्टवी दासी समान. तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःखी होतसे रंभे समान. कांता ठेवी भूता समान. माता मिरवी तयाचे भारे धरा देवी. विवळ दुःखी होतसे जन्म घेतला जियेचे पोटी. ती ते म्हणे परमकरंटी. तयाचे भारे धरा हिमपुटी. विवळ दुःखी होतसे कांता सर्व सुखाचे मेळी. माता दुःखे अश्रू ढाळी. तयाचे भारे धरा विवळी. आणि दुःखी होतसे कांते लागी मृदू भाषण. मातेसी हृदयी खोंची बाण. तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःखी होतसे आपण मिरवे राणी वा सरसा. मी पितया काळा मातंग जैसा. तयांचे भारे धरा क्लेशा. विवळ दुःखी होतसे आपण कंठी कुड्या पडुडी. पित्याशिरी बत्त्या जोडी. तयाचे मारे धरा मुख मुरडी. विवळ दुःखी होतसे आपण भक्षी सदा सुरस अन्न. पितर भाग मागती भिक्षा कदन्न. तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःखी होतसे ऐसिये पुत्र सृष्टी. गळावेत गर्भीहून शेवटी. तन्यास अर्थपोटी माझा न धरी जननीये. जे तुझ वेध कमण कामना. तयासाठी वेचीन प्राणा. परिमाये ओतव वासना. पूर्ण करीन विनिश्चयेसी. ऐसी बोलता स्वसूत वार्ता. प्रेमांधी उचंबळला चित्ता. मग हितार्थ रत्न ध्यावया हाता. वाग्लहरी उचंबळे म्हणे बारे ऐक वचन. प्रेम उदया चळी तू दिव्यरत्न. उदय पावलासी चंड किरण. शत्रुतम निवटावया तया ठाई अंधकार. मज पीडा वा काय करणार. परिसला धल्या वसती सदरिद्र. स्वप्ना माझी नांदेना की. बारे तव प्रताप दर्प. पादरज झाले धूप. ऐसे असता कोप कंदर्प. माते कोण विवरील. बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी. तयाचे लेकुरा वारण मारी.
हा विपर्यास कवणे परी मिरू आहे जगाते. राया नरेंद्रा तुझी मी आता माता, माते कोण होय गांजिता परी चिंता. उदरी मोह व्यथा शोकतरू उद्भवला. बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदेला शोक. म्हणशील जरी अर्थदायक कवना परी उदेला तो. बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण. परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो. आहा अपार तो स्वरूपाब्धी अंतिवेष्टी वडवाणळ संधी. पाडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. अस्थि जळाल्या काष्टा समान लोभ दाहिले जेऊते तृण. मांस स्नेहाचे होऊनी शोषण स्वरूपाते लोपला तो. तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदेली पोटी. तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे. बारे कृतांत मही विखार धूमधूषित वारंवार. टपुनी बैसला जैसा मांजर मूषकाते उचलावया. जैसा व्याघ्र जपे गाई किमी नवेंची बगळा प्रवाही. तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुणी योजावा पिंजरी मेळ. बारे तय भयाच वडवानळ मग स्पर्शणार नाही देहाते. बारे विखार डंखी दुःख तोची वेंचिल्या सकळ सुख. कंटकी धरिल्यास सकळ वृश्चिक वेदने ते मिरवेना. ऐसे परी रचुनी युक्ती सकळ हरावा कृतांत. अति व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. आपण आपुले पहावे हित सारा सार नरदेहांत. पाहे वश्य करुणी रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण. पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू पाराधी नरवेशा. तो श्री गुरु वरदेशा अमरपणी मिरविला. त्याची नारदासी कृपा धन बोलला श्रीव्यास. मही कारण तेने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा. त्याचा कौशिक अनुगृहीत तेने करुणी शरणागत. कृष्ण याज्ञवल्की तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज. ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन. तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका. ऐसे बोधिता मैनावती संपली येथुनी तिची उक्ती. परी श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य. ऐसा प्रश्न कवी पाहुण सांगे संप्रदाय पूर्ण. रामानुजापासून योगिता संत पै झाला. तयापासूनी मुकुंदराज मुकुंदराजाचा जयत्पाल भोज. जयत्पालाचा धर्मानुज बोधल्या दिक पै त्याचे. या परी द्वितीय संप्रदायी माता सुता ते लोटी. बोध प्रवाही उमेने आराधोणी शिव गोसावी. चैतन्य संप्रदायी मिरवला त्याने बोधिला कपिलमाणी. आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिरवितो. या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंसरूपे श्री विष्णूने. ते विधीचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंथ. अत्रीपासूनी झाले दत्त तयापासूनी नाथ सकळ. या परी संप्रदाय पाहे चवथानंद महिते आहे. सूर्यापासूनी याज्ञवल्की पाहे ब्रह्मवेत्ता मिरविला. तयापासूनी सहजानंद सहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्ध. कूर्माने उपदेशिला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की. योगानंदाचा चिदानंद जगी मिरवत आहे प्रसिद्ध. तरी तुवा गोपीचंद हित करुणी घेई का. तेने करुणी अमरपणी जगी मिरविसी महाप्राणी प्राज्ञी. यास्तव बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागी. या उपरी बोले रपणाथ बोलसी माते सत्यार्थ. परी प्रस्तुत काळी ऐसानाथ कोण मिळेल कोठुनी होईल जननीये. ऐसी ऐकुणी तयाची माता बोलती झाली त्याते. बारे तैसाची आपुले गावांत जालिंद्रनाथ मिरवला. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील सनातन. तरी तू काया वाचा मने करुण शरण जाई तयासी. बारे तुझे वैभव थोरा राजकारणी कारभार. परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका. तरी तण मन धन प्राण शरण रिघावे तया कारण. आपुले हित अमरपण जगा माझी मिरविका. ऐसे कोणी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन.
म्हणे माते तयासी शरण झालिया योग्यता फिरावे सकळ टाकुनी सुख संपत्ती राजवैभव दारासुती आप्तवर्गादी सोय रे जाती टाकुनी योग कैसा करावा की द्वादश वरुषे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रिघुनी त्याते योगा लागी कशीन तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांडा तठसा की उत्तान पाद राजसूता परी शिका जगा माझी मिरविन माता म्हणे बाळा परियेसी पळ घडी भरवसा नाही देहासी ते संवत्सर म्हणता द्वादशो देखिले कोणी बाळका चित्तवित्ता आणि जीवित्व आपुले अचळ नोहे अशाश्वत ठेले क्षणिक काय होईल न कळे क्षणभंगूर वर्ततसे बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिल अशाश्वत चाडा वंध्या पुत्रे घेतला वाडा मृग जळा केली त्रशाते तेवी वारे सहज स्थिती बोलता न ये अशाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रपदासी भोगीत खरे न मानावे तन्याय अभास पर सकळ मिरवतसे चराचर त्यातुनी कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिरवितसे शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वसिष्ठाची मांडणी प्रल्हादादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बेडी परी यमरायाच्या रक्षकवाडी एकसरा कोंडिली म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नोहे काळ समजत कोणे घडी घडेल केऊत अक्कल कळा कळेना ऐसा बोध हो माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणतसे म्हणे माता नोहे पापिनी पुत्रासी योजिती पुत्रकाचनी ऐसी राज्य विभव मांडणी जोग देऊ म्हणतसे तरी राज्यासी आली विवशी उपाय काय करावायासी रामा सारिखा पुत्र वनवासी कैकईने धाडिला स्वभ्रताराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले राणोराण तन्याय आम्हा कारणे देवक्षोभला वाटतसे दुष्ट स्वप्न दृष्टी येता तकी मानिती विनाश चित्ता म्हणता प्रवेशली दुःख व्यवस्था दुःख व्यथा तरी देव क्षोभतात दासदासी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती ते अवज्ञा करुणी उत्तर देती तरी देव क्षोभला जाणावे सहज ठेविले धन मांदूस पुढे काढू जाता कार्यास ते न सापडे ठेविल्यास तरी देव क्षोभ जाणीजे सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनरत वाटे चावटी लोक बैसती चेष्टे पाठी तरी देवक्षोभ जाणीजे आपुले धन लोकांवरी सांचे ते मागू जाता स्वय वाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देवक्षोभ जाणीजे आपुली विद्या तीव्र शस्त्र शत्रू कारणी विनाशपात्र ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देवक्षोभ जाणावा नसता वाकुडे पाऊल काही नागाविला जाय राज प्रवाही नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देवक्षोभ जाणीजे आपुला शत्रू प्रतापा पुढे मिरवी जैसाती बापुडे त्या शरण रिघता आपुल्या चाडे तरी देवक्षोभ जाणीजे लोका उपकार केला विशेष तेची लोक मानिती आपुला त्रास पाहू नका म्हणतीस मुखास तरी देवक्षोभ जाणीजे नसता अधिमधी उत्तरा नसतीच विघ्ने येती घरा तेची करणे परिहारा देवक्षोभ जाणीजे गृहीचे मनुष्य मुष्टिंत सकळ असुणी वाढे गृहांत कळ आपुले न चाले काहीच बळ तरी देवक्षोभ जाणीजे तरी हेची नीती उपदेश माता करिता आहे पुत्रास तरी बर्वे नोहे हा विनाश जगा माझी मिरवेल तरी हा द्वंद्व सुखाची कहाणी पेटेल महावडवळा नळ वनी राजभैरव हे अब्धी पाणी भस्म करील निश्चय ऐसा विचार करुणी मानसी लुमावंती प्रवेशे स्वसदनासी एरीकडे मैनावतीसी उत्तर देत नरेंद्र म्हणे माय तो तव कामणी ऐसेची आहे वेधकमणी तव त्या स्वामीची करणी निज दृष्टी पाहिनो माझे मज लागी हित ते ध्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्ती पंथ सहज दृष्टी पडेलो मग मी सोडून सकळांस तण धण मन ओपीन त्यास तू येथून वाईट चित्तास सहसाण मानी जननीये
ऐसे वदोनी समाधानी नृप गेला स्नाना लागुनी एरीकडे अंता पूर सदनी काय करी लुमावंती परमावडत्या स्त्रिया 5-7 तयांच्या आज्ञेत नृपनाथ पट्टराणिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयांसी पाठवुनी परिचारिका बोलाविल्या सद्विवेका त्यांत लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीती करुण तांबूलदी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला येते म्हणी काय सांगू तुम्हा ते कोण गावांत आला हेला जालिंदर ऐसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊन या रायाला जोग देऊ म्हणतसे ऐसे वैर भोगवी माता सूत निश्चय करुणी केला घटपटीत रायासी बोधिता श्रवणी मात सकळ झाली ओ बाई मग राजभैरव सकळ नाचले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुळीची अर्का लागी गिळिले मग अंधकार सर्वस्वी मग आपण अष्टविंशती सती असूनी काय करावी माती परचक्र येऊन सकळ संपत्ती विनाशात पावे हो परी येऊ ते अर्थाअर्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सबळमती केलिया कारण मोडावे अगेवनी म्हणू नये लहान तो क्षणे जाळील सकळ सदन तरी त्या ते करुणी सिंचन विझवून या टाकावा उषा घातला विखार मग सुख निद्रा केवी येणार वीप भेट दुनी गेल्या जठर जीवित्व काय वांचेल तरी प्रथमची सारासार करुणी मोडावा सकळ प्रकार ऐसी बुद्धी रचुनी सार सुख संपत्ती भोगाकी ऐसी ऐकुनी तियेची उक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न घडे कोणाचा या परी विशाळ बुद्धी युवती विचार काढी लुमावंती की ये अर्थी दिसे एक मज प्रती सुढाळपणी नेटका आपुल्या गावांत जालिंदर जोगी आहे वैराग्य पर तरी तयाचा अपाय करुणी थोर निर्दाळावा सर्वस्वी निर्दाळावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीसी मैनावती आहे तरी राजया प्रती निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा वसा ग्रीवे मिरवी तसे भयार्थ फांसा म्हणून युक्ती रचिली माणसा गाढपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे काम न आवरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगीतसे जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजिया कारण मग करुणी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेलिया दूरदेशी गृही आणुनी जालिंदरासी बैसवोनी सनासी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगुनी सकळ रायाते उदय करावा कोपा नळाते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी जैसे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पूड मग ते मिरवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावया ऐसा विचार करुणी गोमटा जा त्या झाल्या त्या बरवंटा एरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला राजकारणी अपार वार्ता राग रंग कुशळता मानरंजनी नृपनाथा दिवस लोटुनी पै गेला मग निशा उदय तम मांडणी तेही प्रहर गेली यामिनी मग पाकशाळेत भोजन करुणी अंतपुरी संचरला परी लुमावंती तिच्याची गेला सदना प्रती तिने पाहुणी राजाधिपती कनकासनी बैसविला उचलोनी परम भक्ती मांदार बैसला आहे मंचकावर गौरवनी षोडशोपचार प्रेम डोही बुडविला मग तो राव होऊनी निर्मर रती सुखाचा करुणी तर यावरी गजगामिनी जोडुनी कर बोलती झाली रायाते हे महाराज प्रताप तरणी एक वार्ता ऐकली काणी परिवदता भय की मणी संचरत आहे महाराजा जरी न बोलावे ठेवूनी गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत दिसत वदूत व तरी भयांत चित्त गुंडाळा घेतसे ऐसा उभय पाहता अर्थ भ्रांती माझी पडेल चित्त तरी सुख शब्दाचा सरुणी वार्ता अवघड महाराजा ऐसे ऐकुनी राव बोलत म्हणे सकळ सोडुनी भयाते निर्विकार कवण अर्थ असेल तैसे कळविजे
एरी म्हणे ध्याल भाष्य तरी चित्त सोडील भय दरीस मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हा लागी अर्पिन ते ऐसे वचन नृप ऐकता मग करतल भाष्य झाला देता म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडूनी वार्ता बोल की एरी म्हणे जी एक कुडे मातेने रचिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पांडे वश्य केला आहे की परी तुमचा भयाचा संदर्प अंगी विरला विषय कंदर्प तेने करुणी बुद्धी कुरूप तिने वरिली जी तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा वेश द्यावा योगी याचा मग तीर्थाटनी योग तुमचा बोळवावे तुम्हा ते तुम्ही गेलिया तपा कारण दूरदेशी विदेशा कारण मग जालिंदरा प्रती आणून राज्यासनी ओपावा ऐसे प्रकरणी सहज स्थिती श्रुत मात झाले आम्हा प्रती परी आमुची सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य जाहले आमुचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ या परी तुम्हा रपाळ वाईट बरे विलोका ऐसी ऐकोणी तियेची वार्ता उज्बळला क्रोध नळाच्या माथा मग अनर्था नळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी जाहलासे मग तो क्रोधन वदवे वाणी प्रत्यक्ष आला वडवा नळ अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाथी प्राशावया शोभला मग तो उठोनी तैसेची गती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलावनी सेवका हाती जालिंदरा पाहो चला शीघ्र आणोनी कामाठ्यांसी गर्ती योजिली कुपा सरसी नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटीला अश्वलीदन गणती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटणी गर्तेवरती नाथ जती बुजविला ऐसे गुप्त करोणी प्रकरण रावसेवी आपुले स्थान परिसेवका ठेविले सांगून मात बोलू नका की जरी होता मुख लंपट मम क्षोत्री आलिया नीट त्याचे करीन सपाट यमलोकी मिरविन की ऐसे कोणी भयंकर वार्ता दर्पासिंह तो योजुनी माथा रागेला परिसेवका चित्ता धूस धूसी मिरवितसे युतुके प्रकरणी मध्य यामिनी झाली म्हणून नेनती जनी अर्कोदयी पाहिला स्वामी म्हणती उठोनी केला असे एक म्हणती त्याचे येथे काय स्वइच्छे बसावे वाटेल तेथ हा ग्राम नव्हे आणि कराय ग्रामवस्ती विराजला ऐशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागुनी की जालिंदर गेला येथुनी मही भ्रमण करावया ऐसी वार्ता नगर लोकी उठली ऐकूनी परिचारिकी त्या जाऊनी साध्विवेकी मैनावतीसी सांगती की महाराजा आपुला गुरु वस्तू फळाचा कल्पतरू उठोनी गेला कोठे दुरू मही भ्रमण करावया ऐसे कोणी मैनावती असंतोषली परमचित्ती म्हणे मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही आतुडला ऐसे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाश्रू ढाळीत एरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थिती राहिला तरी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ पार आणि शत्रुमित्र पाहणार एकरूपी समत्वे ना तरी परम प्रतापी वासरमणी क्षणे टाकील ब्रह्मांड जाळोनी तो भद्रजाची विपर्यास करणी तुष्ट कैसा राहिला तो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंभरहित स्वरूपी मिरवत ममतानी संगविरहित कार्य जाणुनी असो गर्ते माझी अतिनाथ वज्रासनाते घालुनी खालते आकाशास्त्र प्रेरुणी भोवते स्वस्थ चित्ती बैसला आकाशास्त्र असता भोवते लीद मिरवे सभोवते या परी आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले तेने करोणी अधरस्थळी लीद मिरविली आहे शिरी एरीकडे अंतपुरी जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघोण मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निधान येऊनी पहुडल्या सेजेसी या परी पुढे सुरस धुंडीसूत सांगेल श्रोतयांसी तरी सर्व श्रोती टाकुनी आळस अवधान द्यावे पुढारा मालू धुंडी नरहरिवंशी कथा वदैल नवरसी परी वारंवार श्रोत्यांसी कृपा अवधान मागतसे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमे आगार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्दशाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु।